हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 9. प्रवचन क्रमांक 45. राम भरत भेट. भरत शत्रुघ्नासह श्री रामप्रभूंच्या आश्रमाजवळ पोहोचला. या बंधुद्वयाने अत्यंत भावभक्तीने असीम श्रद्धेने तेथील धूळ मस्तकी लावली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून ते त्यांच्या छातीवर ओघळत होते. तेथे श्री रघुनाथ बसलेले पाहिल्यावर भरताने धावत जाऊन त्यांचे चरणयुगल पकडले. त्यावेळी स्वतःच कारणीभूत झालेल्या रामप्रभूंच्या ताटातुटीमुळे तसेच त्यांना विनाकारण वनात राहावे लागत आहे म्हणून याचप्रमाणे राजवस्त्राऐवजी त्यांच्या अंगावरील वल्कले पाहून होत असलेल्या पीडेचे दुःखाश्रू आणि आता भेट होत आहे, आपण त्यांना परत माघारी न्यायला आलो आहोत म्हणून आनंदाश्रू असे भरताच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचे मिश्रण होते. रामप्रभूने भरताला चटकन वर उठवले आणि त्याला आलिंगन दिले. त्याला आपल्या जवळ बसून पुन्हा पुन्हा त्याला मिठीत घेतले. त्यानंतर तहानेने व्याकुळ झालेली गाय जशी पाण्याकडे धावते त्याप्रमाणे रामप्रभूंना भेटण्यासाठी व्याकुळ झालेले अन्य जन पुढे आले. राम स्वमातरं वीक्ष द्रुतमुत्थ्याय पादयोः ववंदे साश्रुसा पुत्रमालिंगया तेव दुःखिता. माता कौसल्येला अनपेक्षितपणे समोर पाहताच रामप्रभू चटकन उठले आणि त्याने मातेचे पाय पकडले. माता कौसल्येने त्यांना वर उठविले आणि वात्सल्याने त्यांना आपल्या जवळ घेतले. तेथे दुःख आणि आनंद अशा संमिश्रणाचा अश्रूंचा जणू महापूर वाहत होता. त्यानंतर रामप्रभूने अन्य मातांना नमस्कार केला. गुरु राजपुरोहित वसिष्ठांना रामप्रभूने साष्टांग नमस्कार केला. मग बाकी सर्वांना ते भेटले. त्यावेळी आपणा सर्वांना भेटून मी धन्य झालो आहे असे वारंवार रामप्रभू म्हणत होते. नंतर पर्णकुटीमध्ये यथायोग्य पद्धतीने सर्वजण स्थानापन्न झाले. अध्यात्म रामायणामध्ये एक गोष्ट मला खटकली आणि ती म्हणजे कैकेयीचा उल्लेख झाला नाही हे समजण्यासारखे आहे. परंतु माता सुमित्रा, बंधू लक्ष्मण, बंधू शत्रुघ्न यांचा उल्लेख अनेक ठिकाणी संयुक्तिक असूनही केला गेलेला नाही. काही ठिकाणी तर त्यांचा उल्लेख करणे अपरिहार्य होते असे वाटते. उदाहरणार्थ एकच सांगतो. भरताबरोबर माता सुमित्रा आली होती, परंतु तिच्या आणि लक्ष्मणाच्या भेटीचा साधा पुसटसा उल्लेखही केलेला नाही. असो, जे वाटले त्याचा लहान तोंडी मोठा घास घेतला, क्षमस्व. सर्वजण यथायोग्यपणे स्थानापन्न झाल्यावर रामप्रभूने पिताजी म्हणजे राजा दशरथाच्या क्षेमकुशलाची चौकशी केली. त्यावेळी वसिष्ठ मुनीने राजा दशरथ तुमच्या वियोगाने दुःखित होऊन हे रामा, हे रामा, हे सीता, हे लक्ष्मणा असे वारंवार म्हणत प्राण सोडला असे सांगितले. श्रुत्वा तत् कर्णशूलाभ्यम गुरुर्वचनमंजसा हा हतोस्मिती पतितो रुदन राम स लक्ष्मणः. गुरूंचे हे शब्द कानात तापलेल्या दाभण जावा तसे वाटून हाय हे ऐकताना आपण मरत का नाही असा विलाप करत राम आणि लक्ष्मण जमिनीवर कोसळले. राम आणि लक्ष्मण यांनी पित्याच्या आठवणीने खूप विलाप केला. त्याचवेळी सीता हे विलाप करू लागली. राम, लक्ष्मण, सीता यांनी अनाथ झाल्याची भावना व्यक्त केली. त्यांना रडताना पाहून तेथे असलेले अन्य जणही रडू लागले. वसिष्ठ शांत वचनैः शमयामास तां शुचं ततो मंदाकिनी गत्वा स्नात्वा ते वीतकल्मषाः. अशा प्रकारे सर्व वातावरण शोकाकुल झालेले असताना वसिष्ठ मुनीने शांत वचने सांगून सर्वांचा शोक निवारण केला. त्यानंतर सर्वांना मंदाकिनीवर नेऊन तेथे स्नान करायला सांगितले. सर्व सुचिरभूत झाल्यावर सर्वांनी राजा दशरथाला
जलांजली अर्पण केली. त्यानंतर वनात जे काही फळे कंदमुळे उपलब्ध होती त्याचेच पिंड करून श्रीरामाने पिंडदान केले. त्यानंतर श्रीरामाने पुन्हा स्नान केले. त्या दिवशी सर्वांनी उपवास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांचे स्नानादी कार्य आटपल्यावर भरत श्रीरामांजवळ गेला आणि त्याने श्रीरामांना म्हटले, हे श्रीरामा, आता आपण राज्याभिषेक करून घ्या. भरत पुढे म्हणाला, राज्यं पालय पित्र्यं ते ज्येष्ठस्त्वं मे पिता यथा क्षत्रियाणामयं धर्मो यत् प्रजा परिपालनम. वंशपरंपरेने हे पित्याचे राज्य आपले आहे. आपण ज्येष्ठ आहात. आपण मला पित्याच्या जागी आहात. आपण आमचे पालन करावे. राज्यामधील प्रजेचे पालन करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. तसेच श्रीराम, आपण वंशवेल सुरक्षित करण्यासाठी पुत्रांना जन्म द्या. मग ज्येष्ठ पुत्राला राज्याभिषेक करून पाहिजे तर खुशाल अरण्यात जा. इदानीं वनवासस्य कालो नैव प्रसीद मे मातुर्मे दुष्कृत्यं किंचित समर्तुं न हरसि पाहिनः. आपले हे वय वनवासात जाण्याचे नाही. माझ्यावर प्रसन्न व्हा. माझ्या पदरी हा एवढा प्रसाद घाला. माझ्या मातेने हे जे काही वाईट कर्म केले आहे त्याकडे दुर्लक्ष करा. आमच्या सर्वांचे रक्षण करा. असे आपले म्हणणे सविस्तर मांडून भरताने रामप्रभूंचे पाय घट्ट धरले. भरत रामप्रभूंना राजधर्माची, क्षात्रधर्माची, कर्तव्य पालनाची आठवण करून देत आहे. पित्याच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून राज्याची, राज्याच्या प्रजेची, पित्याच्या वंशजांची जबाबदारी रामप्रभू यांनीच घ्यायची आहे असे तो ठाम प्रतिपादन करत आहे. भरत रामप्रभूंना कैकेयीने जे काही कुकर्म केले त्याकडे विशाल अंतःकरणाने दुर्लक्ष करायला सांगत आहे. चुकीच्या वर्तनाचा परिणामही चूकच असतो. यास्तव कोणी चूक केली तर तिचा चुकीचा परिणाम न स्वीकारता ती चुकीची कृती दुरुस्त करायची असते. असे न करता चूक परिणाम स्वीकारल्यास त्याप्रमाणे एका चुकीची मालिका चुकीच्या दिशेने दीर्घ यात्रा करेल. यामुळे चुकांचा ब्रह्मघोटाळा निर्माण होईल. येथे अराजक माजेल. यास्तव चूक झाल्यास ती चूक म्हणूनच स्वीकारून कोणत्याही प्रकारे ती दुरुस्त करण्यास इष्ट असते. यासाठी कदाचित तात्पुरते थोडे नुकसान होईल, परंतु ते नुकसान दीर्घ कालावधी फायद्याचे ठरेल. यासाठी आपल्याला महाभारताने फार छान धडा घालून दिला आहे. दुर्योधन जन्माला आल्यावर तो गाढवासारख्या आवाजात ओरडला. अन्यही त्याची कुलक्षणे दिसून येत होती. त्यावेळी धृतराष्ट्राला सल्ला देण्यात आला होता की राजा, तू या पुत्राचा त्याग कर. परंतु पुत्रप्रेम आडवे आले. त्यामुळे पुढे प्रत्येक वेळी दुर्योधनाच्या दुष्कृत्यांना खतपाणी घातले गेले. याचा परिणाम महाभारत युद्धात झाला आणि लक्षावधी जीवांची आणि अगणित संपत्तीची राख झाली. असो, परंतु रामायणामध्ये भांगेत तुळस उगवावी त्याप्रमाणे कैकेयीच्या हट्टामुळे रामप्रभूंना त्यांचे पूर्वनियोजित अवतार कार्य पूर्ण करण्याची आयतीच संधी मिळाली. त्यांनी पायांपाशी लोळून घेतलेल्या भरताला चटकन वर उठवून समजवायचा प्रयत्न सुरू केला. हरिओम.